खरं म्हणजे सार्वजनिक युवा महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक दिन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे कालही आजही आणि उद्याही आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रविष्टित आहे। राजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्हाला त्याची जाणीव होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच आमच्या जगण्याचे सूत्र आहे। शी म्हणजे तसं शिकण्यासाठी, वा म्हणजे तसं वागण्यासाठी, आणि जी म्हणजे जीवन देवाला, धर्माला, देशासाठी ज्यांनी समर्पित केलं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। ज्यांच्या नावातच शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द। खऱ्या अर्थाने त्यांच्या नावामध्ये शी म्हणजे शिस्त, सैनिकांप्रती शिस्त, समाजाप्रती, जनतेप्रती वात्सल्य आणि स्वराज्य निर्माण करायची जिद्द, जे खऱ्या अर्थाने 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्याकरता ते स्वराज्याचा राज्याभिषेक हा समाजव्यवस्थेकरता होता आणि तोच आज आम्हाला प्रत्येकाला खऱ्या अर्थाने या राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन नवीन ऊर्जा तेवत करत असतो। नमस्कार, मी चिन्मय महाजन, सार्वजनिक युवा महोत्सव समितीच्या व्यवस्थापक या जबाबदारीवर काम करतो। या भारतामध्ये ज्या जेन झेडचा जो विस्तार चालू आहे ते याच्या नवीन संकल्पना आता आपल्यात येत आहेत। पण आपला जेन झेड म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला एक मावळा आणि त्या मावळ्याला सोबत घेऊन आणि अशाच राष्ट्र विचारांना या समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्ही युवकांनी मिळून एक जी समिती स्थापन केली, सार्वजनिक युवा महोत्सव समिती, त्याचा हा पहिला कार्यक्रम होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्याचं निर्माण केलं त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या भारतामध्ये एक नव विचारांची संकल्पना राबवण्यासाठी आम्ही पुढे कार्य करणार आहोत। या समितीचं मुख्य उद्देश म्हणजे अशा लोकोत्सवांचं आयोजन करणं ज्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध एक समाजाला नवीन दिशा देण्याचं कार्य करण्यात येईल। त्यातील आता पहिला कार्यक्रम होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सप्तसिंधू जल, सुवर्ण अक्षता, तसेच पंचामृत असतील आणि महाराजांचं एक शास्त्रोक्त पद्धतीने हा महाराष्ट्रातील दुसरा आपण रायगडावरील सोहळ्याप्रमाणे एक शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला।